नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कलम 19 या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण हा व्हिडिओ अवश्य पाहावा. काय बचावन हम काय बचावन भैया तुम्हारा तुम बना मेरे रुको तो तुम पुलिस का बुला कर पुलिस के हवाले करो। उधर लिखे भरा है, मान नहीं रहा, सीधे पुलिस के हवाले करो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असा कोण म्हणेल की या देशामध्ये जातीयवाद नाही म्हणून. बरेच लोक म्हणत असतात की आता जातीयवाद कुठं राहिला, 2026 हे वर्ष आहे, आपण पोस्ट जागतिकीकरणामध्ये आपण आहोत आणि आता जातीयवाद सारखे क्षुल्लक विषय राहिलेले नाही. हा व्हिडिओ आहे उत्तर भारतातल्या गंगा नदीच्या किनाऱ्यावरचा, जिथे काही दलित तरुणांनी गंगा नदीमध्ये स्नान करायसाठी ते गेले असताना तिथल्या सो कॉल्ड सनातनी, सो कॉल्ड कर्मठ लोकांनी त्यांना हकलवून लावलेलं आहे. म्हणजे एकेकडे गंगेचं महत्व आमच्या धर्मामध्ये पवित्र करण्याच्या संदर्भामध्ये आहे की माणूस पवित्र होता, तिथं गंगेच्या किनाऱ्यावर गंगेच्या बाजूला मोठमोठ्या महाआरत्या होत्यात आणि हे सगळं असताना सुद्धा तिथं माणूस म्हणून माणसाला प्रतिष्ठा आहे का, हा प्रश्न समोर आणणारा हा व्हिडिओ आहे. आता मला सांगा, या देशामध्ये मी कधी कधी असा विचार करतो की या देशामध्ये जर संविधान नसतं तर ही जी घटना उत्तर भारतातल्या गंगा किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये जी घडलेली आहे, ती घटना दररोजची, जर संविधान नसतं तर दररोजची भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये घडली असती. कारण आपल्याला माहिती आहे या देशामध्ये जातीयवादाला जो इतिहास आहे तो विखारी इतिहास आहे. जातीयवादाला जो इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी ही चातुर्वर्ण्यामध्ये आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, म्हणजे या चातुर्वर्ण्यामध्ये कोण्या वर्णानं काय केलं पाहिजे याचं लिहून ठेवलेलं होतं. बरीच लोक म्हणतात आता ते जुने ग्रंथ झालेले आहेत, त्याचं काही काम राहिलेलं नाही. परंतु अशा घटना ह्या केवळ उत्तर भारतात घडल्या का? नाही, अशा असंख्य घटना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी बनवणाऱ्या राज्यात सुद्धा घडलेल्या आहे. अगदी मागच्याच वर्षी पहा ना, नांदेडमध्ये 20 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली आंतरजातीय विवाह केला म्हणून. म्हणजे आपण 2026 मध्ये जगून राहिलो. ह्या संपूर्ण जगामध्ये आधुनिकतेचे, पोस्ट मॉडर्नायझेशनचे वारे आहे. आपण म्हणून राहिलो का सगळा माणूस जगातला एक आहे असं समजत असताना आणि जग विज्ञानवादाच्या भरोशावर कुठं चालत असताना आपल्या देशात अशा महाभयंकर घटना ज्या माणूस म्हणून आपल्याला लांछनास्पद आहे, 100% लांछनास्पद आहे. म्हणजे एक माणूस दुसऱ्या व्यक्तीशी असा कसा काय वागू शकतो, हे 2026 मध्ये पडणारा आपल्याला प्रश्न असला पाहिजे. मी त्या व्हिडिओ मधलं त्या लोकांना सोडा, ते जे मोठे लोक आहेत ते सोडा, ते लहान लहान पोरं ते दंड्यानं मारून राहिले त्या 2 लोकांना जे तिथं गंगाच्या तीरावर आलेले होते. जातीवरून मारता तुम्ही लहान पोरं. ही पोरं जेव्हा मोठी होतील, भारताचे नागरिक होतील, त्यांच्या मेंदूचे सेटअप काय असेल जातीवरून. हीच पोरं मग एखाद्याला दलित म्हणून, एखाद्याला मुसलमान म्हणून, मग हीच लोक दंगे भडकवत असतात. हीच पोरं मग दंग्यामध्ये सामील होत असतात, कारण त्यांचं ब्रेन वॉश केलेलं असते ना जातीवरून. लहान जातीचा तो ढमुक जातीचा, तो तमुक जातीचा. ह्या जातीयवाद अजूनही भारतामधून गेलेला नाही. जर कोणाला अजूनही वाटत असन का या देशात आता कुठं आहे जातीवाद, ते भुडल्या भाकरी खाऊन राहिलेले आहे. जातीवाद आहे. जातीवरून नोकरी नाकारणे, जातीवरून एखाद्या कॉलनीमध्ये प्लॉट घेणे, घर बांधणे, हे किती कठीण आहे. हे जेव्हा तुम्ही गावखेड्यांमध्ये जाल, वस्त्यांमध्ये, आणि तिथं जर सर्वे कराल का हो तुमच्या घराच्या बाजूला जर एखाद्या महार जातीतल्या माणसानं घर घेतलं, तुम्हाला चालेल काय? त्याच्या नाकातोंडावर आठ्या पडते ना. जातीयवाद अजूनही मनातून गेलेला नाही. आपल्या महापुरुषांचा जो लढा आहे त्याचं महत्व काय आहे लक्षात घेतलं पाहिजे ना आपण. हे याच्यासाठी होतं, हे माणसाच्या मना, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून राहिलं ना का माणसासारखे माणूस असून, म्हणजे येणं तिथं गंगा किनाऱ्यात गंगेत डुबकी मारली तर मस्त जमते. दुसरा एखादा खालच्या जातीवाला आला का तुमचं पाणी अपवित्र होते. अरे हे अपवित्र पाणी पवित्र करण्यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह आमच्या माणसानं केला. का माणसंही येणार आहे हो? माणसंही येणार. तुम्ही माणसंच जर तुम्ही आले नाही तर तुम्ही जनावरच राहणार ना. मग 2026 मध्ये आपल्याला जनावरच राहायचं आहे का?
बाबासाहेबांनी लढा दिला, शाहू फुले आंबेडकरांनी लढा दिला, आमच्या गाडगेबाबांनी लढा दिला, आमच्या तुकडोजी महाराजांनी लढा दिला. न जाती होती नीच है नीच होते कर्म ही, सत्कर्म जिसमें भी रहे है पात्र आदर का वही. म्हटलं ना आमच्या तुकडोजी महाराजांनी, यह जाति भेद का द्वेष जिसने आज कल फैला दिया, उसने इस भारत युग का अंत ही करवा दिया. या देशाचा अंत कोण करणार आहे? हे असेच करणार आहे व्हिडिओ मधले भयाड. ह्या देशाले कलंक जर असेल तर हे व्हिडिओ मधले जे आहे ना, माणसात भेद करताना तुम्हाला दिसून राहिले, हिंसेचा वापर करून राहिले. अरे माणूस व्हायला तुम्ही तयार नाही राहिलो. 2000 आणि तुम्ही विश्वगुरु व्हायच्या गोष्टी करून राहिले. मोठमोठ्या व्यासपीठावर जातात देशाविदेशात, आमचा देश विश्वगुरु होऊन राहिला. इथं माणसाला माणूस समजायला तयार नाही. हत्या होऊन राहिल्या, दलित मराठ्यांचे संघर्ष सुरू आहे, जातीवरून हत्या होऊन राहिल्या. आंतरजाती विवाह केला म्हणून 2-4 वर्षाच्या पहिले मुलीचं मुंडकं कापून फिरणारा बाप आम्ही पाहिला आहे वृत्तपत्रांमध्ये. आम्ही कायच्या गप्पा मारून राहिलो? महागुरु व्हायचा आहे, विश्वगुरु व्हायचा आहे, विश्वगुरु व्हायचा आहे. पहिलं माणसं तर व्हा, माणसाले माणूस म्हणून किंमत तर द्या. भारत विश्वगुरु होणार, असा विश्वगुरु होणार काय? जातीवाद करून विश्वगुरु होणार काय? किती घटना सांगाव, दलितांवर जातीवरून अत्याचार, जातीवरून शिवीगाळ, लहान जातीचा आहे मोठ्या जातीचा आहे, जातीवरून लहान मोठे होणार आहे का तुम्ही? न जाती होती नीच है नीच होते कर्म ही. आमचे तुकडोजी महाराज म्हणून गेले. समजून घ्या ना, माणूस म्हणून जोपर्यंत तुम्ही माणूस होत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वगुरूच्या बाता मारू शकता, फक्त होऊ शकत नाही तुम्ही विश्वगुरु. आणि म्हणून माझं म्हणणं हे आहे का, ह्या ज्या भयंकर अशा घटना घडून राहिलेल्या आहेत, हे भयंकरच घटना आहे. एखाद्या माणसाले तुम्ही जातीवरून जर घरचं एखादं पाणी द्यायला जर मनाई करत असाल, जुन्या काळात होता ना, आम्ही जेव्हा लहान होतो की नाही, तर आमच्या गावातले जे महारमान समाजाच्या बाया जेव्हा आपल्या बादल्या घेऊन फिरायच्या गणी हिरेवर पाणी नव्हतं भरू देत, आम्ही पाहिलं डोळ्यानं. ते दिवस अजूनही आहे ना. आम्हाला असं वाटलं होतं का 2026 आहे, आम्ही लायनाचे मोठे झालो, आमचा समाज दुरुस्त झाला असं. कुठं दुरुस्त झाला? अजूनही दुरुस्त झाला नाही. अजूनही जातीवाद आहे, लहान जातीचा, मोठ्या जातीचा, अमक्या जातीचा आणि टमक्या जातीचा. महाभयंकर घटना आहे ह्या, लक्षात घ्या. माणूस म्हणून काळीमा फासणाऱ्या घटना आहे. आणि ह्या गेल्या काही वर्षात ह्या घटना एवढ्या वाढल्या ह्या घटना जातीयवादाच्या, का त्याला पारावार राहिला नाही, एवढ्या घटना वाढलेल्या. आंतरजातीय विवाह केला म्हणून जातीवाद, बिलकुल खून करून टाकायचा, म्हणजे माणसाचा पशु होऊन जाते त्या जातीपोई, तरी त्याच्या डोक्यातून जातीवाद जात नाही. महापुरुषाचा लढा जो आहे ना, तो याच्यासाठी आहे. तुमच्या डोक्यातून हे जो गंदेपणा आहे जातीबद्दलचा, तो तुम्ही खतम केला पाहिजे. माया एटात महाराचं घर चालत नाही, माया एटात मांगाचं घर चालत नाही, माया घरापाशी मुसलमानाचं घर बिलकुल चालत नाही. मी म्हणजे पवित्र, मी म्हणजे अमका, मी म्हणजे टमका, माया घरापाशी याचं घर त्याचं घर चालत नाही. इथून सुरुवात आहे आपली. आपण विश्वगुरूच्या गप्पा मारून राहिलो. एका काळात होती भारतामध्ये, आम्ही लहान होतो ऐकत होतो, गोंड गवारी जात बुवारी. किती जातीवादी आहो आपण, किती जातीवादी आहो. म्हणजे एखाद्या जातीमध्ये जर गोंड गवारी या जातीमध्ये एखादा माणूस जन्माला आला तर तो बुवारा असते, अशा म्हणी होत्या म्हटलं ग्रामीण भागात पहिले. आता नाही आहे, त्या कमी झाल्या. बाबासाहेबांचं संविधान आलं, कमी झाल्या, त्याचा दाबून दबून टाकला पार. मी तर विचार करतो का, बाबासाहेब जर नसते, फुले शाहू आंबेडकर नसते, तुकाराम तुकडोजी गाडगे बाबा सारखी माणसं जर इथं झाली नसती, तर या देशाचं वाटोळं किती झालं असतं, किती जातीयवाद फोफावला असता. तरी आजकाल आले आपल्या. अरे तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असणार, कोणत्याही राजकीय विचारधारेचे असा, पण सत्यतेने तुम्ही नाकारू शकता का? हे काय वय व्हिडिओ मध्ये अशा लय व्हिडिओ आहे माझ्याजवळ टाकासाठी. हे भयंकर वास्तव आहे, माणूस म्हणून लाज आणणारं वास्तव आहे आपल्या लहान लहानशा गोष्टीसाठी. घरापाशी जर गावात जर कोणी राहत असं, आपल्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन पहा तुम्ही. जातीवाद नाही म्हणता तुम्ही, शहरात जाऊन पहा ना. हो, खेड्यात काय, शहरात जाऊन पहा. जातीवाद नाही म्हणता तुम्ही, जाऊन दाखवा बरं. एखाद्या आमच्या मातंगाच्या घरापाशी जाऊन दाखवा, जो स्वतःला उच्च जातीचा समजते त्यांना जाऊन दाखवा आणि पाणी पिऊन दाखवा. चॅलेंज आहे, पेते काय होतं नाही जात भाऊ. हे जासाठी डोकं सरकलं पाहिजे आपलं. आपल्या डोक्यात महापुरुष पाहिजे, एखादा विचार पाहिजे त्या पद्धतीचा. तुम्ही जर जातीवादी असाल, विखारी असाल, तुम्ही किती काही लोकांना दाखवलं तरी हे अशी परिस्थिती, मग हे असे उघड्यावर येतं. मग तुमच्या मनात काय आहे, तुमचा समाज कसा आहे, भला ग्रेट समाज, भल्ली जबरदस्त संस्कृती आहे म्हणते आमच्या समाजाची. काय ती संस्कृती? ही अशी संस्कृती, जातीयवादी संस्कृती. माणसाला माणूस म्हणत नाही. ज्या पाण्यात हे मारणारे, ज्या पाण्यात डुबून आले, त्याच पाण्यात डुबायला गेले होते ना, ते आंघोळ करायला गेले होते ना तिथं. म्हणजे तुम्ही डुबकी मारली तर मस्त आहे, पवित्र आहे तुम्ही.
आणि एखादा तुमच्यासारखा हाडामासाचा माणूस आला तर त्याला जातीवरून तुम्ही मारहाण करणार, बहिर काढणार. हे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं, अशाला व्हिडिओ आहे. म्हणून जे बोंबल त्यांनी मोठे मान करू करू आमच्या देशात कुठं जातीयवाद आहे, आम्ही आता विश्वगुरु होणार आहे, त्याला दाखवा हे हे विश्वगुरु होय काय, हे लक्षण होय का विश्वगुरुचे? हे लक्षात घ्या बुवा. जातीयवाद सोडा राजो, माणसं हा माणूस होण्याचं आहे सगळं. जाती काही नसते न जाती होती नीच है, नीच होते कर्म ही. त्या कर्मावर द्या ना ध्यान. जातीचं सोडा ना, मी अमुक जातीचा आहे तमुक जातीचा आहे, मी भल्ला श्रेष्ठ आहे यापेक्षा, मला भल्ला जातीचा माज आहे, काही गाडीवर लिहिते मला अमुक अमुक जातीचा भला माज आहे. अबे माज उतरा, माझाचे दिवस गेले आता. जग कुठच्या कुठं चाललं, तुम्ही अजून त्या जातीमध्येच आहेत का? जातीच्या बाहेर निघा माय बापू हो, आणि बोला याच्यावर बोला लागेल तुम्हाला. जर तुम्ही बोलले नाही तर तुमच्या पिढ्या तुम्हाला शिव्या घालणार आहे का आमच्या पिढ्या माणसाला माणूस म्हणत नव्हत्या, एवढ्या निर्लज्ज पिढ्या होत्या आमच्या असं म्हणतील तुमच्या पिढ्या. हे लक्षात घ्या. म्हणून काहीतरी दुरुस्त झाल्या पाहिजे. या जातीवादाच्या प्रश्नाबद्दल, भारतामधल्या जातीवादाच्या प्रश्नाबद्दल, त्याच्या सोल्युशन बद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये लिहा. लिहत चला, बोलत चला. बोलणाऱ्याचे दिवस आहे. चूप ना राहणाऱ्याचं कोणी ऐकत नसते, हे लक्षात घ्या. चूप राहणारा तसाच बर्बाद होऊन जाते. बोलत जा, काहीतरी केलं पाहिजे, बोललं पाहिजे. कमेंट्स मध्ये सांगा का ह्या जातीयवादाच्या विरोधात तुम्हाला काय करता येईल. अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी, अशा वेगवेगळ्या विषयांसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपण सगळे बोललो पाहिजे, एकमेकांशी बोललो पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून. प्रत्यक्ष अरे हा देश तुमचा आमचा सगळेच आहे, पण नागरिक होण्याच्या आधी पहिले माणसं व्हा. जात बहिर काढा राजो. जात बहिर काढल्याशिवाय माणूस होता येत नाही. धन्यवाद.